वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांची 18 तास चौकशी। ईडीनं कुणालाही ताब्यात घेतलं नाही, मात्र काही कागदपत्र आणि हार्ड डिस्क ताब्यात। वसई विरार पालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार दादा भुसेंचे नातेवाईक असल्याचा सामनात उल्लेख। आयएएस होण्याआधीच भुसेंच्या सांगण्यावरून एकनाथ शिंदेंकडून अनिल कुमार यांना आयुक्त पद दिलं गेलं, सामनात आरोप। कोणत्याही देशांनी भारताला स्वसंरक्षणाच्या कारवाईसाठी रोखलं नाही, फक्त 3 देशांनी पाकिस्तानला समर्थन दिलं। पंतप्रधान मोदींचं राहुल गांधींना उत्तर। भारत पाकमध्ये युद्धविराम केल्याचं ट्रम्प यांनी 29 वेळा सांगितलं। इंदिरा गांधींनी एवढी हिंमत असेल तर ट्रम्प खोटं बोलले हे मोदींनी सांगावं, राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आव्हान। पतीसाठी रोहिणी खडसे वकिली कोट घालून कोर्टात हजर, तर प्रकरण न्यायप्रविष्ट, योग्य वेळी बोलेन, रोहिणी खडसेंची यावर प्रतिक्रिया। खेवलकरांना 2 दिवसांची पोलीस कोठडी। पुण्यातील खराडीमध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तिथेच झाली होती पार्टी। एप्रिल महिन्यात 6 लोकांसाठी 3 रूम्स बुक करण्यात आल्याची माहिती। दोन्ही महिन्यातील हाऊस पार्टीची चौकशी होणार। साहित्यांच्या कमतरतेमुळे जिल्हा परिषद नंतर आता पालिका निवडणुकीचं नियोजन करण्यात येण्याची शक्यता। सप्टेंबरमध्ये सुप्रीम कोर्टात आयोग मुदतवाढ मिळवण्यासाठी अंतरिम अर्ज दाखल करणार। राज्यातील विविध संघटनांचे प्रमुख मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। विजय घाडगे आणि प्रवीण गायकवाडांवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात संघटनांची नाराजी। संजय शिरसाट आज अजित पवारांची भेट घेणार। सामाजिक न्याय विभागाला अद्याप निधी वाटप करण्याचे अधिकार नसल्याची माहिती। दोन्ही नेत्यांमधील चर्चेनंतर निधी वाटपाचा हा तिढा सुटणार। मुंबईसह परिसरात पहाटेपासून पावसाला सुरुवात। पुणे, नाशिक, कोल्हापूरसह कोकण आणि रायगडला ऑरेंज अलर्ट। सुशांत सिंग राजपूत प्रकरणी रिया चक्रवर्तीला मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टाची नोटीस। सीबीआयच्या क्लोजर रिपोर्ट संदर्भात कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून नोटीस आल्याची माहिती।